हाय मुलांनो, आज आपण चॅप्टर नंबर 21 बघणार आहोत. द स्काय. द स्काय म्हणजे आभाळ. वी लिव्ह ऑन लँड. आपण जमिनीवर राहतो. लँड म्हणजे जमीन. द स्काय अबव अस लुक ब्ल्यू इन कलर. आपल्यावरती जे आकाश आहे ते कसं आहे कलरमध्ये? आपल्याला कसं दिसतं? निळं दिसतं, ब्ल्यू दिसतं. ड्युरिंग द डे वी सी द सन शायनिंग इन द स्काय. दिवसाचा आपल्याला आकाशामध्ये सूर्य चमकताना दिसतो. इट रायझेस इन द ईस्ट. सूर्य हा पूर्व दिशेला उगवतो. इट गिव्ज अस हीट अँड लाईट. सूर्य आपल्याला काय देतो? हीट म्हणजे उष्णता आणि लाईट म्हणजे प्रकाश देतो. हिअर आर 5 डिफरंट थिंग्स शोन इन द स्काय. आता इथे आकाशामध्ये बघा वेगवेगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत 5. कॅन यू फाइंड देम? तुम्ही त्यांना शोधू शकता का? सांगा बरं, आकाशामध्ये काय दाखवलंय? पहिले तर द सन आहे, क्लाउड्स आहेत, एरोप्लेन आहे, बर्ड्स आहेत आणि हे काईट आहेत. बरोबर? मग ते इथे लिहायचं सन, क्लाउड्स, काईट, एरोप्लेन आणि बर्ड्स. ऑन रेनी डेज वी सी डार्क क्लाउड्स इन द स्काय. पावसाळ्यामध्ये बघा ढग आहेत ना. आता उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये ढग पांढरे शुभ्र दिसतात, पण पावसाळ्यामध्ये असे काळे काळे ढग दिसतात. दीज क्लाउड्स ब्रिंग रेन. तर हेच जे काळे ढग असतात त्याच्यामध्ये पाऊस असतो. हे काळे ढग पाऊस घेऊन येतात. आफ्टर द रेन्स समटाइम्स वी सी अ रेनबो इन द स्काय. रात्रीचं आकाश काळं होतं म्हणजे अंधार होतो. द मून अँड स्टार्स आर सीन इन द स्काय ॲट नाईट. रात्रीचे आपल्याला आकाशामध्ये चंद्र आणि चांदण्या दिसतात. आता एक्सरसाइज बघूयात. क्वेश्चन 1, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. फर्स्ट क्वेश्चन, वेअर डज द सन राईज? सूर्य कुठे उगवतो? सन राईज इन द ईस्ट. तर ईस्टला म्हणजे पूर्व दिशेला सूर्य उगवतो. सेकंड क्वेश्चन, व्हॉट डज द सन गिव्ह अस? सूर्य आपल्याला काय देतो? सन गिव्ज अस हीट अँड लाईट. सूर्य आपल्याला हीट म्हणजे उष्णता आणि लाईट म्हणजे प्रकाश देतो. आता इथे डज होता ना, म्हणून ह्या गिवला गिव्ज लिहायचं, एस लावायचा बरं का क्वेश्चनमध्ये. इथं पण बघा राईज होतं, डज होता क्वेश्चनमध्ये, म्हणून त्याला आपण एस लावला, रायझेस. ठीक आहे. हाऊ मेनी कलर्स आर देअर इन द रेनबो? रेनबोमध्ये, इंद्रधनुष्यामध्ये किती कलर्स असतात? तर हाऊ मेनीच्या जागी आन्सर लिहायचं 7 आणि पुढचं सेंटेन्स सेम राहायचं. 7 कलर्स आर इन द रेनबो. इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात. व्हॉट डू यू सी इन द स्काय ॲट नाईट? आपण रात्री आकाशामध्ये काय बघतो? वी सी मून अँड स्टार्स इन द स्काय ॲट नाईट. रात्रीचे आपल्याला चंद्र आणि चांदण्या दिसतात. सेकंड क्वेश्चन, क्रॉस आउट द रॉंग वर्ड. जे रॉंग आन्सर असेल त्याला क्रॉस करायचं आहे. फर्स्ट, द स्काय टर्न्स डार्क ऑर ब्राईट ॲट नाईट. तर रात्रीचं आकाश कसं होतं? डार्क होतं का ब्राईट होतं? तर डार्क होतं. रॉंग आहे ब्राईट. अंधार पडतो ना. ओके, मग ते आपण ब्राईट क्रॉस केलं. द स्टार्स आर क्लोज टू फार फ्रॉम द अर्थ. क्लोज म्हणजे जवळ आणि फार म्हणजे लांब. तर हे जे स्टार्स आहेत, चांदण्या आहेत किंवा तारे आहेत, ते पृथ्वीपासून जवळ आहेत का लांब आहेत? तर ते लांब आहेत. मग चुकीचं काय आहे? क्लोज टू. ते क्रॉस करूयात. द सन ऑर मून गिव्ज अस लाईट ॲट नाईट. तर आपल्याला रात्रीचा प्रकाश कोण देतो? तर चंद्र देतो. मग सनला क्रॉस करूयात. डार्क क्लाउड्स ब्रिंग रेन ऑर सनशाईन. जे काळे ढग असतात ते पाऊस आणतात का सनशाईन आणतात? सनशाईन म्हणजे सूर्यप्रकाश आणतात, तर पाऊस आणतात. मग सनशाईनला क्रॉस करा. थर्ड, थिंग्स टू डू. आता हे करायचं आहे. नेम द गिवन पिक्चर्स. आता ह्या पिक्चर आहे त्याला नाव द्यायचं आहे. हे काय आहे? द मून. राईट 1 सेंटेन्स अबाउट ईच ऑफ देम. आणि त्याच्याबद्दल एक सेंटेन्स लिहायचं आहे. द मून गिव्ज अस लाईट ॲट नाईट. मून आपल्याला, चंद्र आपल्याला रात्रीचा प्रकाश देतो. आता हा काय आहे? रेनबो. ठीक आहे, त्याचं नाव लिहा रेनबो. अ रेनबो लुक्स व्हेरी ब्युटिफुल अँड इट हॅज 7 कलर्स. हे एक सेंटेन्स लिहिलं की रेनबो खूप छान दिसतो आणि त्याच्यामध्ये 7 रंग असतात. ओके, समजला? बाय बाय.